नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण चालू ते राजकारणामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे। आता काही दिवसांपासून राज्यातील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुती सरकारला टीकेची जोडचा सामना करावा लागला। आता या मंत्र्यांमुळे महायुती सरकारची प्रतिमा देखील डागाळली जात असताना त्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत महायुतीतील मंत्र्यांना फैलावर घेतलाय। फडणवीस यांनी मंगळवारी 29 जुलै रोजी कठोर शब्दात ताकीद दिली। मात्र मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या दिलेल्या माहितीनुसार फडणवीसांनी दिलेल्या केवळ ताकद सोडून तर जी काही ताकद दिली ती ताकद एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने, म्हणजे ताकीद कोणाला द्यायची होती की जे काही दोन मित्रपक्ष आहेत त्या दोन मित्रपक्षांना मुठ्ठीत कसं करायचं यासाठी ही बैठक होती। सविस्तर जाणणार आहोत, शेवटपर्यंत बघा। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट माहिती आपण घेत असणार आहे। डिसेंबरमध्ये महायुती सरकार 1 वर्ष पूर्ण करेल तेव्हा फडणवीस प्रत्येक मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करतील आणि ज्यांची कामगिरी समाधानकारक नसेल त्याला डच्चू मिळणार आहे। आता भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याच्या मते मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फडणवीस यांनी मंत्र्यांना जा विचारत सांगितले की त्यांच्या बेजबाबदार विधानाने आणि वर्तमानाने म्हणजे त्यांची वर्तवणुकाने महायुतीची प्रतिमा खराब होत आहे। विकासावर लक्ष केंद्रित करा, सावध राहा आणि वाद निर्माण होईल असे काहीच करू नका असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यांनी मंत्र्यांना असेही सांगितलं की जर त्यांच्यावर आरोप झाले असतील तर त्याचं स्पष्टीकरण द्या आणि ते जर तुम्ही केलं असेल तर ते ॲक्सेप्ट करा। भाजपाच्या आतील सूत्रांनी देखील याबद्दल काही गोष्टी सांगितल्या, ज्याप्रमाणे फडणवीसांनी मित्रपक्षांना हे देखील सांगितलं की गंभीर मुद्दे निर्माण झाल्यास सरकार गप्प राहू शकत नाही। एका सूत्राच्या माहितीनुसार ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर ते कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी कोणतेही मोठे पाऊल उचलल्यास सरकारमध्ये अशांतता निर्माण होईल आणि सरकारची प्रतिमा परत एकदा मलिन होईल आणि त्यांना वोट मिळणार नाही। आता महायुतीमध्ये बृहन्मुंबई महापालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असताना मंत्र्यांवरील कारवाईचा फायदा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांना होऊ शकतो। मुख्यमंत्र्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला दिलेली दिल्लीला भेट या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर या सगळ्या मुद्द्यांवर तिथे बोलणं झालं। नाव न सांगण्याच्या अटीवर एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याने सांगितलं की मार्चमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांच्यावर जे काही आरोप झाले त्याच्या संतोष देशमुखांची जी काही हत्या झाली त्याच्यामुळे पायउतार होण्यास भाग पडले। यावेळी आणखी एका मंत्र्यांना पायउतार होणे समजणारे मग ते नेमकं कोण, तर माणिकराव कोकाटे यांचं नाव स्पष्ट आपल्याला तिथे समजतं। महायुतीमधील वादग्रस्त मंत्री आणि त्यांच्यावरील आरोप गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे मंत्री वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट एका रोख रकमेच्या पिशवीसोबत दिसल्याचं एका व्हिडिओ समोर आलं आणि त्यामुळे विरोधकांना त्यांना चांगलंच घेरलं। शिरसाट यांचा मुलगा सिद्धांतही अडचणीत आला। या प्रकरणात फडणवीस यांनी स्वतः छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलच्या विक्रीची चौकशी करण्याचे आदेश दिले। या हॉटेलचा संबंध त्यांचा होता। शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांच्यावर बेकायदा वाळूचा व्यापार आणि त्यांच्या आईच्या नावाने डान्स बार चालवण्याचा आरोप देखील झाला। संजय राठोड आणि दादाजी भुसे यांचे देखील प्रकरण काही वेगळे नाही। कॅन्टीनची मारामारी ही सगळ्यांनाच माहिती आहे, WWEची मारामारी त्यांनी केली। आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील माणिकराव कोकाटे देखील महायुतीसाठी डोकेदुखी ठरला आहे, सगळ्यांनाच माहिती आहे। माणिकराव कोकाटे यांनी सुरुवातीलाच फडणवीस सरकारला भिकारी म्हणत अडचणीत आणला आणि नंतर पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत फोनवर रमी खेळतानाचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला। फेब्रुवारीमध्ये कोकाटे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये बनावट कागदपत्र आणि बेकायदा स्वरूपाचे 2 सदनिका मिळवल्याबद्दल दोषी ठरवलं होतं। त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात या निकालावर आव्हान दिले आणि तेथे त्यांना शिक्षेला स्थगिती देण्यात आली। भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्यामध्ये संतुलित संबंध आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच झाला। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेने यापूर्वी फडणवीस यांच्या प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि सुनिश्चितता आणण्यासाठी मंत्र्यांचे वैयक्तिक सहाय्यक आणि त्यांचे कर्तव्य अधिकारी यांची तपासणी देखील होणार आहे। महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात। सध्या मंत्रिमंडळामध्ये 42 मंत्री आहेत, त्यात भाजपाचे 20, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 यांच्यापैकी जवळपास आता 5 ते 6 लोकांना डच्चू मिळणार आहे आणि तो डच्चू देतील तेव्हा त्यांची प्रतिमा जी काय ती लोकांच्या मनामध्ये चांगली होईल असं त्यांना वाटत आहे आणि म्हणूनच ही बैठक त्यांनी बोलवली। तुम्हाला काय वाटतं या विषयावर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।